स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, धुळ्यात द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे एक दिवसीय धरणे आंदोलन। बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हा जागतिक कीर्तीचा बौद्ध धर्माचा पवित्र स्थळ बौद्धांच्या पूर्ण ताब्यात द्यावा या मागणीसाठी आज द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे सोपविणे तसेच विहाराच्या व्यवस्थापनात बौद्धांना प्रमुख भूमिका द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। महाबोधी महाविहार हा तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या पवित्र स्थळांपैकी एक असल्यामुळे या ठिकाणचे व्यवस्थापन हे बौद्ध समाजाकडे असणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान शासनाने या मागणीची तत्काळ दखल घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महामानव भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बिहारच्या बौद्ध विहार जे आहे महाबोधी विहार, जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते महाबुद्ध विहार पंड्यांच्या आणि जातीवाद्यांच्या ताब्यात आहे। ते खुलं व्हावं, बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी गेल्या दीड वर्षापासून पूर्ण देशाभर आणि महाराष्ट्रभर आणि जिल्ह्याभर असे कार्यक्रम चालू आहेत आणि ते महाबोधी बुद्ध विहार मुक्त व्हावं यासाठी धुळे जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने आणि धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि नंतर 3 वाजता कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत। याच प्रकारे मागणी करतो आम्ही की महाबोधी बुद्ध विहार मुक्त झालंच पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन